श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आपण पाहू शकता नवीन नवीनला जर का वाण द्यायचं असलं तर आपण कसं द्यायचं. याच्यामध्ये आहे आरसा आणि हे ओटीचं सामान, याच्यामध्ये रुमाल, एक मोह आणि याच्यामध्ये हळद कुंकू आणि हे तांब्याचं भांड, टिकली, मेहंदीचा कोन, पावडरचा डब्बा, नेल पॉलिश आणि ह्या बांगड्या आणि हे ब्लाऊज पीस. असं आपण 5 जणीच्या 5 दुर्ड्या करून घेतलेल्या आहेत. आणि हे ओटीचं सामान आहे ज्या वाणात द्यायचं. पहिलं वाण असल्यामुळे नव्या नवरीला हे बोर वाण देत नसतात. पहिलं वाण असल्यामुळे नवरी हे वाण देत नसते, त्याच्यासाठी हे वाण सोबत द्यायचं असतं. पण तिला देण्यासाठी हेच वाण असतं. त्याच्यासाठी 5 जणीसाठी हे वाण तयार करून आपण त्यांना द्यायचं. अशी नव्या नवरीची आपण सक्रात पाठवत असतो. आणि आपण पाहू शकता याच्यामध्ये मी 1.25 किलो मुगाची डाळ घेतलेली आहे, 1.25 किलो तांदूळ घेतलेले आहेत, 1.25 किलो तुरीची डाळ घेतलेली आहे, 1.25 किलो हरभऱ्याची डाळ आणि नारळ आणि 1.25 किलो तीळ घेतलेले आहे आणि नारळ. आणि आपण पाहू शकता गुळाचं पण घेतलेलं आहे. हे ब्लाऊज पीस, बत्ताशे आणि गव्हाचं पीठ असं सगळं काही आपण नव्या नवरीसाठी सक्रातीसाठी देऊ शकतो. पाहू शकता आपल्यासाठी पण ज्या सवासनी असतात त्या सक्रातीचे वाण देतात, त्यांच्यासाठी आपण हे असं वाण पण बनवू शकतो. बनवून ठेवायचं, आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशी आपल्याला सोपं जातं. या वाणामध्ये जांब असतो, त्याच्यानंतर ओटाण्याच्या शेंगा असतात आणि ऊस पण असतो, त्याच्यामध्ये भुईमुगाच्या शेंगा पण असतात आणि बोरं पण असतात, गाजर, अशा प्रकारे बिबू पण असते. याच्यामध्ये हे बिबू असते. अशा प्रकारे आपण सक्रातीचं वाणाचं सामान बनवू शकतो. ज्यांना कोणा माहिती नसेल त्यांना माझ्या या व्हिडिओमुळे माहिती मिळेल. आपण पाहू शकता हे सक्रातीचं वाण तयार केलेलं आहे. नवीन नवरीसाठी देण्यासाठी सक्रात पाठवलेली आहे. ह्या आहे आमच्या अन्वी आणि आर्या. ह्या आहेत माझ्या सासूबाई आणि ह्या माझ्या मोठ्या सासूबाई आहेत आणि ह्या आमच्या बाई आहेत. हे आमचे बाबा आहेत. इकडे आमचा स्वयंपाक चालू आहे. सक्रातीचा पाहुणे आलेले त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवलेला आहे. आम्ही आई स्वयंपाक करतात, पल्लवी आणि आर्यासाठी काला करत आहे. पाहुणे म्हणजे आहे आमचे जुनेच पाहुणे आहेत. पाहू शकता तुम्ही, माझी नणदबाई आहे, त्यांच्याच घरी माझी नणद दिलेली आहे. हे पाहुणे बसलेले आहेत बाहेर, पाहू शकता तुम्ही.